अंडी पोचलास? हो. हा, पण श्रेयसीला फोन करायला मात्र वेळ नाही मिळाला. अगं जस्ट पोचलो, अजून दादा वहिनीलाही नीट भेटलो नाही आणि इतक्यात तुझा फोन आला. हे बरं कसं आहे? तुला माहितीये का, मी आता आमच्या पोफळीच्या बागेत आहे. नॅचरल एअर कंडिशन. अगं खरंच. अरे हो, माहितीये. फुलं म्हणतात ना कितीदा, पोफळीच्या बागा म्हणजे एअर कंडिशन. मी इथे मस्त उंडारतोय. हे बरं ते जाऊ दे, मला सांग घरच्यांना भेटला? हो, म्हणजे दादा वहिनीला भेटलो. हा, पण अजून आजोबांना नाही भेटलो. अरे बापरे, म्हणजे अजून मेन माणसाची भेट व्हायची राहिली आहे. हो ना. हे बरं दादा वहिनींना तरी सांगितलंस का आपल्याबद्दल? नाही, म्हणजे असं काही सांगितलं नाही, पण तरी आजोबांना सांगणं महत्वाचं आहे ग. ए पण बोल. हा, तू तेवढ्यासाठीच गेलास तिकडे? अगं एवढं सोपं नाहीये त्यांच्याशी बोलणं. ए बरं, तुला खूप टेन्शन आलं असेल तर मीही येते तिकडे आणि आपण दोघं मिळून बोलू अण्णासाहेबांशी. नको, मी बोलीन एकटा. ए बरं, मला फोन करत राहायचं बरं का? हो ग. ए बरं सांग, मला दिवसातून कितीदा फोन करशील? कितीदा करू? फक्त 12 वेळा. तू पण ना श्रेय. मी एक काम करू का, मी आत्ताच निघतो इकडनं. ए नाही नाही, हा बोलल्याशिवाय परत यायचं नाही, आधीच सांगते. चल बाय. बाय. लव्ह यू. ही मुलगी पण ना वादळ आहे, वादळ. कशी राहणार आहे माझ्या घरी काय माहिती. वादळाला चौकटीचं बंधन मानवेल. ए मम्मा, डॅडू कुठे आहात तुम्ही? मम्मा. कुठली तरी चर्चा करत असते, नाहीतर मग कुठल्या तरी कॉन्फरन्सची तयारी. कामांसमोर ना यांना आपल्या मुलीची अजिबात आठवणच राहत नाही. मम्मा. ए मम्मा कुठे आहेस? मम्मा, मम्मा कुठे आहेस तू? ए मम्मा. अगं मम्मा, केव्हाची हाक मारते मी तुला. कशी ऐकूल हाक माझी? अगं मला जर कोणी उचलून घेऊन गेला ना तरी कळणार नाही तुला. कानाला हे लावून बसली असते. अगं कोण पळवून देणार आहे तुला? आणि समजा नेलं तरी 5 मिनिटात आणून सोडतील, वरून माफी मागतील लोक बाबा. मामा बोल, काय म्हणतेस? कशासाठी हाक मारत होतीस? अंडेविषयी बोलायचं होतं. अजून पोचला नाही तो? तरी सांगत होते एसटीने जाऊ नको म्हणून. अगं नाही, पोचला तो. त्याच्या दादा वहिनींना भेटला सुद्धा, पण त्याच्या आजोबांना नाही भेटला अजून. बरं मग? अगं मग काय मामा, तो त्यांच्याशी आमच्याबद्दल बोलणार आहे आणि मला फार टेन्शन आलंय माहितीये तुला. जाऊ, तुला काय नाहीच त्याचं. तिथे तुझा होणारा जावई त्याच्या घरी जाऊन तुझ्या मुलीविषयी बोलणार आहे आणि ते तिला रिजेक्ट सुद्धा करू शकतात. हा, पण तुला मात्र त्याचं काही नाही. बरं मग? अच्छा अच्छा अच्छा, हो का? एवढंच जमतं तुला? अगं वेडी आहेस का तू? कोण रिजेक्ट करू शकतो तुला? तुला जो रिजेक्ट करेल ना तो मूर्खच आहे असं म्हणायला पाहिजे. टेन्शन घेऊ नकोस, सगळं तुझ्या मनासारखं होईल. ओके? खरंच मामा? खरंच तुला असं वाटतं? ऑफकोर्स. अगं असं सोन्यासारख्या मुलीला कोण रिजेक्ट करणार आहे? हा? ए बरं, डॅडू कुठे आहे? ए मला त्यालाही सांगायचंय, कुठे आहे तो? I am here. I am here once again. हा डॅडू पण ना, काय टायमिंग आहे. मी पुन्हा एकदा आलोय आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन. आज आपण वाद घालणार आहोत, चर्चा करणार आहोत समाजातील अंधश्रद्धा आणि कर्मकांड या विषयावर. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार अजूनही कोकणातील काही भागात धर्मपीठ चालवली जातात. ओ, हे त्याचं नवीन फीचर आहे तर. हा, तो म्हणत होता खूप सॉलिड आहे म्हणून. रिअली इट्स शॉकिंग.